ह्याच्यावर मी फोडणी घालणार आहे आता थोडीशी, 1 चमचाभर तेल घालून. ह्यात मी 2 मिरच्या आणि मोहरी घालणार आहे फक्त. गॅस बंद करून टाकीन आणि मग फोडणी घालते. थोडासा कढीपत्ता घालते. अगदी चमचाभरच तेल वापरलं आपण पूर्ण सुरळीच्या वडीमध्ये. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी सुरळीची वडी करणार आहे. हे भांडं घेतलं आहे बघा, एक बाउलमध्ये हे बेसन पीठ 1 वाटीभर घेतलं. हे जरा हलक्या हलक्या हाताने दाबूनच घेतले. ह्यात मी बघा ह्या 4-5 मिरच्या घेतल्यात आणि हे आलं घेतलं एक अर्धा इंच आणि मीठ कुटून घेते ह्यात घालायला. हे बघा हे आलं आणि मिरची कुटून घेतली मी खलबत्त्यामध्ये. मीठ घालते, हिंग घालते 1 अर्धा चमचा, एक छोटा अर्धा चमचा हिंग घातलं. मीठ घालते. ह्या वाटीने जे बेसन पीठ मोजून घेतलं होतं ना, ह्याच वाटीने मी ताक घेणार आहे मोजून. एक वाटी आपण पीठ घेतलंय ना, तर ह्यात मी 2 वाट्या ताक घालते. ताक मी घरच्या दह्याचंच केलंय. आधी 1.5 वाटी घालते, नंतर लागलं तर. आणि हे मिरची आणि आलं कुटलेलं ते टाकते. हळद घालायची. आधी सगळं एकजीव करून घेते मी. त्यातल्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. पीठ चाळून घेतलेलं आहे मी आधीच, पण तरी पण त्याच्या गुठळ्या काही राहिल्या तर त्या मोडून घ्यायच्या चांगल्या अशा घुसळून. हळद घालते ह्यात मी. परत चांगलं घुसळून घेते. ते राहिलेलं ताक पण घालते. राहिलेलं ताक पण घालून घेतलं. परत एकदा चांगलं घुसळून घेते. गाळून घेते मी हे, कारण आपण त्याचे आलं मिरची वगैरे घातलेली ना, किंवा बेसन पिठाच्या काही गुठळ्या वगैरे राहू नयेत ना. आणि काय करायचं, कढई गॅसवर नाही ठेवायची. आधी आपण गरम कढईमध्ये जरी बेसन घातलं ना, तर लगेच त्याला खाली म्हणजे पापडी सुटते, लगेचच ते शिजलं जातं. तसं न करता गार कढईमध्येच आधी हे मिश्रण घालून घ्यायचं गाळून. हा बघा, हा चौथा राहिला आहे. एक किंचित पाणी घालून मी परत ह्यात घेते. आता ही कढई मी गॅसवर ठेवते. हे बघा, गॅसवर कढई ठेवली. आता गॅस पेटवते मी. एकसारखं हलवत राहायचं. आता गॅस बारीक करायचा, पण हलवत राहायचं एकसारखं. साधारण बघा, हे बघा असं झालं पाहिजे. एक अजून 2 मिनटं शिजू देते. काढून घेते मी आता ताटावर. झाले, शिजली. ह्या ताटांवर घालून घेते मी. हे जरा पटपट करावं लागतं, कारण बेसन गार होतं ना. तोपर्यंत बाकीचं झाकून ठेवते.
करायला लागतं हे. हे पण ताट तसंच करून घेते. ही 2 ताटं झाली. अजून एखाद्या ताटात घालावं लागेल. अजून 3रं ताट लावते. एका वाटीचेच बघा, 1 वाटी बेसन पिठाचे 3 ताटं झाली. जरा अजून पसरवून थोडं पातळ करते. ह्याच्यावर मी थोडी थोडी कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं घालून घेते. तीनही ताटावर खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतली. आता ह्या वड्या कापायला घेते मी. अतिशय हलक्या हाताने त्या करायला लागतात. सुंदर असे पदर पडतात बघा. खूप सावकाश करायला लागतं ते. करून घेते या सगळ्यांनी. खूप हलक्या हाताने काढायला लागतात ते. अशा सुंदर अशा आपल्या सुरळीच्या वड्या झाल्या. बघा ह्या 2 ताटातल्या काढल्या. आता 3ऱ्या ताटातल्या काढते. हे बघा सगळ्या ह्या वड्या आपल्या सुरळीच्या काढून झाल्या बघा. मस्त असे छान पदर सुटले. तसे कशा वाटल्या कमेंट करून सांगा.
माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. अशा या आपल्या सुरळीच्या वड्या.